नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या कार्यक्रमात आज उपस्थित आहेत सामाजिक सेविका सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर. संध्याताई, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. संध्याताई, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. ठीक आहे. सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा समाज कल्याण, महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिली आहे. संध्याताईंचा ठाम विश्वास आहे की महिलांचा विकास झाल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही. यासाठी त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना दिली आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांनी युवकांना योग्य दिशा दाखवली आहे. तर सामाजिक जीवनात त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन देखील केले, ज्यामुळे समाजातील अनेक गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. आज संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांचे नाव समाजातील महिला, युवक आणि सामान्य नागरिकांसाठी आशेचा किरण आहे. त्यांनी केलेलं कार्य हे केवळ सामाजिक सेवेचं उदाहरणच नाही, तर समाज परिवर्तनाच्या दिशेने उचललेलं पाऊल आहे. खरं तर संध्याताई, हे तुमचं कार्य खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. हा तुमचा प्रवास आम्ही आता वाचला तर खूप छान वाटलं. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की सामाजिक कार्याची आवड तुमच्यात कशी निर्माण झाली? आपण खूप चांगला मला प्रश्न विचारला. कारण सामाजिक कार्यामध्ये मला आवड याच्यामुळं झाली की मी एक शेतकऱ्याची मुलगी आणि एक शेतकऱ्याची सर्वसामान्य कुटुंबातून एक मुलगी आणि सून म्हणून आलेली या क्षेत्रामध्ये आहे. आणि माझे पती आमदार एक छोटासा बिझनेसमॅन होते. खूप छोटा आमचा बिझनेस होता, पण त्यांना आवड म्हणजे एक समाजसेवा करायची खूप, म्हणजे साहेबांना आवड होती. जे छोटे छोटे गोरगरीब लोक होते त्यांना आपल्या बिझनेसमधून, म्हणजे त्यांना साईट देऊन सनी, त्यांना छोटा छोटा माल देऊन सनी, त्यांच्या आडअडचणी सोडायच्या आणि सगळ्यांना म्हणजे एक समजून घ्यायचं काम करत होते. हे करत असताना त्यांची ओळख वाढत वाढत गेली. ती वाढत असताना त्यांना एक म्हणजे एक पक्षाने एक संधी दिली. आपले म्हणजे शिवसेनेच्या पक्षाने एक संधी दिली की बाप्पा म्हणजे प्रभाग 1 मधून त्यांना एक नगरसेवक करण्याची एक संधी मिळाली. आणि ही संधी मिळाल्यानं साहेबाला सहज म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की साहेब, तुमचं कार्य खूप चांगलं आहे, तुम्ही खरंच एखाद्या पक्षाचे नगरसेवक झाले पाहिजे आणि नगरसेवक झाल्यानं एक तुम्हाला काम करण्याची खूप संधी मिळते. त्याच्यामुळं मला घरच्यांनी आणि सासर आणि माहेर यांनी हे साहेबाचं काम केल्यामुळं मला हे खूप म्हणजे कार्य करायला खूप चांगला सपोर्ट भेटला साहेबांचा. तरी तुम्ही साधारण कधीपासून सुरुवात केली सामाजिक कार्याला? साधारण ह्या सामाजिक कार्याला जेव्हा साहेब पहिली वेळेस नगरसेवक झाले तेव्हापासूनच माझ्या मनात एक चळवळ होती. बरं, तुम्हाला आठवतंय तुम्ही पहिली सामाजिक कार्य काय केलं होतं? साहेब नगरसेवक असताना मी पहिलं सामाजिक कार्य म्हणजे एक छोट्या महिला, म्हणजे जेव्हा साहेब नगरसेवक असताना ना बऱ्याच काही महिला यांच्या साहेबाकडे, आणि त्यांना आता आपल्याला माहीत आहे आपल्या महिलांना, म्हणजे काही महिला ग्रामीण भागात असू द्या, शहरी भागात असू द्या, त्यांना एवढीही परवानगी नसती की आपल्या या भागातला नगरसेवक असू द्या, कुठलाही म्हणजे एखादा पदाधिकारी माणूस असू द्या, पण त्या स्त्रियांना त्यांची स्वतःची समस्या सांगता येत नव्हती. तेव्हा मी साहेबासोबत बरंच काही वार्डात फिरत होते. तेव्हा मी ते पाहत पाहत माझ्या लक्षात आलं की साहेब खूप काम करतात, पण महिलांच्या समस्या नाही सुटू शकत. तर आपण सुद्धा एक सामाजिक कार्यामध्ये थोडासा भाग घेतला पाहिजे. मग तुम्ही घरोघरी जाऊन महिलांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवतात का महिला स्वतःहून घरी येऊन या तुमच्याकडे समस्या मांडतात? असं घरोघरी नाही जाऊन मी महिलांच्या समस्या सोडत. जेव्हा साहेब पदावर असतात तेव्हा म्हणजे एक ऑफिस असतं, ऑफिसला सगळे म्हणजे आता हे जनसामान्याचं ऑफिस आहे, बरोबर. त्या सामान्याचं ऑफिस असल्यामुळं गोर श्रीमंत सगळे लोक आपल्या समस्या घेऊन येतात. तेव्हा कदाचित साहेब नसलं की काही महिलांना कसं वाटायचं, बाबा आपण कसं बोलायचं साहेबांना, म्हणून एखादी महिला, ताई ही समस्या माझी आहे, तुम्ही साहेबापर्यंत पोहोचण्याचं काम करा. त्या माध्यमातून मला एक म्हणजे एक ऊर्जा भेटली की आपण सुद्धा एक सामाजिक प्रेरित झालात त्याकडून, कारण की साहेबांकडे त्या महिलांना समस्या मांडणं थोडं जड झालं, त्यामुळे त्यांनी तुमच्यापर्यंत येऊन आणि ती तुम्हाला खरं तर प्रेरणा मिळाली. खरं माझा पुढचा प्रश्न असाच आहे, कारण आत्ताच तुम्ही म्हणालात की साहेबांकडून तुम्हाला ही ऊर्जा मिळाली. मग तर घरच्यांनी सामाजिक कार्यासाठी कधी विरोध केला नाही का? त्यांचा कसा सपोर्ट होता इतरांचा? जेव्हा मी हे काम करत होते तेव्हा घरच्यांचा कधी मला विरोधच झाला नाही. कारण घरच्यांचा आणि माहेरच्यांना मला नेहमी सपोर्टच होता. कारण त्यांचा सपोर्ट होता म्हणून तर मी इथपर्यंत पोहोचले ना. जर त्यांनी विरोध केला असता तर मी या कार्यामध्ये नाही उतरले शकते. कारण जेव्हा मला घरच्यांनी एक मुलगी म्हणून आणि एक सून म्हणून जी मला सपोर्ट केला, आणि त्यांचंही म्हणणं होतं की आमच्या घरातली एक सून
एक चांगलं समाजासाठी, एक महिलांसाठी खूप चांगलं काम होतं आहे आणि आपल्या भागातील महिलांच्या अडचणी सुटतात म्हणून सगळ्यांचा मला सपोर्ट होता. बरं आता सामाजिक कार्य करताना, महिलांच्या समस्या सोडवताना किंवा इतर काही कामं करताना किती आव्हानं असायची समोर? भरपूर आव्हानं असायचे. असे भरपूर आव्हानं असायचे, की आव्हान म्हणजे आपण तर घेतलं याच्यामध्ये भाग, हं, हं. सहभागी झालो. पण यांच्या प्रश्नाचे उत्तर कसे सोडायचे? त्या प्रश्नाचे उत्तर सोडतानाच आपल्याला आर्थिक तर लागणारच आहे हं. आणि साहेबामुळे एवढं आर्थिकता आपण महिलांना नाही करू शकत. मग त्या माध्यमातून एक माझ्या डोक्यामध्ये एक संकल्प आली, की आपण महिलांना 4-5 महिलांचे गट करायचे बरोबर. आणि ते गट करून सनी त्यांना एकत्रित जोडायचं काम करायचं. गट तर केले, त्यांना एकत्रित जोडवलं, पण शेवटी आणखी हे गट लावायचे कुठं? मग पुन्हा अनेक विचार केला काही दिवसांनी, की एक शिवालय अर्बन हं, अशी हं. आपण एक छोटीशी पतसंस्था काढली आणि त्याच्या माध्यमातून आपण महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. बरं, पण आपण लाखो महिलांना रोजगार मिळवून दिला. तो कसा आणि त्यासाठी लागणारी जी आर्थिक मदत होती, यासाठी आपण काय उपाययोजना आणखीन केल्या? ज्या लाखो महिलांना आपण रोजगार दिला, हं, पहिला रोजगार मी माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये दिला. हं. जो मतदारसंघ साहेबाचा खूप आवडता मतदारसंघ आहे आणि रात्रंदिवस साहेब त्या मतदारसंघामध्ये मेहनत घेतात. बरोबर. हां, तर ती मेहनत घेता वेळेस मला असं वाटलं, की बाप्पा साहेब कार्यकर्त्यासाठी काम करतात, मुलांसाठी काम करतात, युवकांसाठी काम करतात, तर मग आपण महिलांसाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. मुलीचे शिक्षण असतात, घरगुती महिलांच्या अडचणी असतात, हं. त्यांना पण छोटे-छोटे व्यवसाय करायचे असतात आणि एका घरातील एका पुरुषावर हा घराचा म्हणजे संसाराचा गाडा भार चलत हं. नाही. त्याच्यासाठी दोन्हीही चाकं आपल्याला मजबूत पाहिजेत. बरोबर. मग याच्यासाठी मी एक शिवालयाच्या माध्यमातून शिवालय अर्बन, शिवालय उद्योग याच्या माध्यमातून महिलांना छोटे-छोटे उद्योग करायला सांगितले आणि त्या उद्योगामध्ये करता वेळेस त्यांना छोटे-छोटे कोणाला पापडची गिरणी, कोणाला मसाल्याची, कोणाला शिवणकामचं, काही जणांना म्हणजे कापड दुकान, कोणाला पार्लर असे आम्ही एक टप्पे भाग पाडत त्यांना त्या उद्योगाचं म्हणजे रोजगार देण्याचं हं. काम केलं आम्ही या माध्यमातून. आणि जी आर्थिक असती, कारण मी पण नाही पूर्ण आर्थिकला आणि ते, तर आपण ही आर्थिक याच्यासाठी अशी मजबूत ठेवली. आपण सहज जर कुणाला दिलं तर त्याची किंमत राहणार नाही. बरोबर. मग आपण शिवालय अर्बनच्या माध्यमातून त्यांचे बचत गट आपल्याकडे लावून घेतले आणि त्यांच्या बचत गटातली आपण आता त्यांचे बचत गट कोणी ₹100 लावतो, कोणी ₹200 लावतो, ग्रामीण भागातल्या महिला. तर त्यांना 100-200ची खूप जाणीव आणि किंमत असते. तर त्यांची ती रक्कम आपण एकत्र इकडे जमा करून आणि त्यांच्या रकमेला आपण एक व्याजदर म्हणून त्यांना एक छोट्या पद्धतीनं एक लोन म्हणून हं. त्यांना वाटप करून ती मदत आपण त्यांना केली. अरे वाह! खूपच छान. म्हणजे हे डोकं देखील आपल्याला तितकं सुचणं देखील खूप महत्त्वाचं असतं. बरं ताई, आता तुम्ही ज्या शहरात राहता, ज्या विभागात राहता, त्या विभागात महिलांना कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेताय? ज्या भागात राहतो आम्ही, हं. आमचा हा भाग तरोड्यामध्ये आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भाग हा नांदेड उत्तरचा भाग आहे. पण मी नांदेड उत्तरचा भाग करत नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही छोटे-मोठे गाव आहेत, हं, त्या पण गावामधले माझ्याकडे बचत गट जॉइन झालेले आहेत. हं. तर ते करत असताना मला बरीच काही मेहनत घ्यावी लागली. पण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला स्वतः त्यांच्याकडे जाणं, त्यांच्या अडचणी विचारून घेणं, त्यांच्या मनामध्ये काय आहे ते आपण जाणून घेणं आणि जेव्हा हे मी काम करत असते, तेव्हा महिलांनी कधी मला परकं नाही समजलं. कारण मला त्यांच्या घरचं एक छोटी बहीण, मोठी बहीण किंवा त्यांची मुलगी म्हणून सहजपणे अडचणी सांगत गेल्या. जशा त्या मला अडचणी सांगत हं. गेल्या, तसा माझा पाऊल एक पुढे जाऊ लागला आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचं मी काम करू लागले. बरं, आता तुम्ही जी पतसंस्था चालवता किंवा संस्था चालवता, त्या संस्थेमार्फत किती महिला काम करतात तुमच्याकडे? त्या पतसंस्थेमार्फत माझ्याकडे 500 महिला तर काम करतात. आणि त्या आधी गृहिणीच होत्या. आधीही गृहिणीच होत्या. हां. हं. त्यामुळे त्यांचाही त्यांच्या घराला हातभार लागला असं हातभार म्हणायला लागला. हरकत नाही. पण ताई, आपण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत असतात. ही कल्पना आपल्याला कशी सुचली? म्हणजे सामूहिक विवाह सोहळा खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही उपाययोजना केली, ती सुचली तुम्हाला. त्याबद्दल काय सांगाल? एक आपले सगळे शेतकऱ्यांचे मुली होत्या आणि हं. गोरगरिबांच्या मुली असतात आणि हे सामूहिक विवाह करताना मी सगळ्याही जाती धर्मांच्या मुलींचा विवाह केला आहे. असं नाही की ह्या समाजाचा त्या प्रत्येक समाजाच्या मुलीचा मी विवाह केला.
कशामुळं केला की बापा आपल्याला माहीत आहे हे समाजामध्ये आपल्या सगळ्यांना जेव्हा ज्यांच्याकडं मुलगी असते त्यांची लग्न करण्याची परिस्थिती असते तेव्हा आईवडिलांच्या मनामध्ये काय धगधगी असते. मुलीची सोयरीक जमवणं, लग्न करणं, त्यांना भांडेकुंडे देणं हे कशा पद्धतीनं करायचा. आपल्याला लोकांनी साध्या नगरसेवकाचं साहेबाला 2 वेळेस आमदार केलं. 2 वेळेस आमदार केल्यानं मग साहेबाचं एक प्रतिनिधी म्हणून आणि मी साहेबाची प्रतिनिधी म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे की मुलींचा एक सहज मी असा विचार केला डोक्यामध्ये, आपण एवढे मोठे मोठे उपक्रम राबवलो तर एक कन्यादान करायला काय हरकत काय आपल्याला. तर जे काही गोरगरिबांचे लग्न केले त्यांनी फक्त त्यांच्या आईवडिलांनी सोयरिकी लावल्या. सोयरिकी लावल्यानंतर जे काही त्यांचे म्हणजे आपण जे लग्नामध्ये जेवणा खावणाचा खर्च, त्यांचे आहेर, त्यांना भांडे कुंडे हे देण्याचं काम सगळं मी आणि साहेबांनी केलं. आणि हे काम करताना शिवालय उद्योगाच्या माध्यमातून केलं. ही एक शिवालय उद्योगाच्या माध्यमातली एक टीम खूप मजबूत आहे माझी. आणि ती टीम कसे अशा वेगवेगळ्या प्रकाराचे काम करतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडिया येतात. ताई आपण असं नाही केलं पाहिजे, आपण असं केलं पाहिजे. कारण कुठल्याही समाज क्षेत्रामध्ये असू द्या, कुठल्या राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, जेव्हा आपण एकटं नाही करू शकत, आपण एक टीम तयार असते आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण प्रत्येक एक समस्या सोडवतो. जेव्हा हे मी संकल्पना केली की मला एक 21 लग्नांचा मेळावा करायचा, तर 21च्या जागी मी 31 लग्नांचा मेळावा केला. तर एक मला खूप असं माझ्या मनाला समाधान वाटलं की माझ्या हातून खूप काहीतरी एखादं चांगलं कार्य घडलं आणि ह्या कार्यामुळं कुठं ना कुठं तरी या समाजाचं, ह्या सगळ्या मुलींचा खूप चांगलं होणार आहे. आणि त्यांचे ज्या मुलीचे मी लग्न केले त्यांचे संसार खूप एवढे सुखानं चालेत. त्यांचे आईवडील आजसुद्धा म्हणतात की आमच्यापेक्षा आईवडील तुम्ही माझ्या मुलीचे झालेले आहेत. हे एक मनाला कुठंतरी समाधान वाटलं. खरं तर आपल्या घरी एक लग्न असलं तर आपल्याला इतका डोलारा सांभाळावा लागतो. तुम्ही तर सामूहिक विवाह सोहळा करता, सो ते खूप मोठी गोष्ट आहे. त्यातही माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण दरवर्षी म्हणजे तुम्ही दरवर्षी पर्यटन स्थळाची सहल देखील आयोजित करता, यामागचा उद्देश काय? ग्रामीण भागातून बऱ्याच काही महिला असतात, बरेच काही शेतकरी युवक असतात. आपला भारत देश एक कृषीप्रधान देश आहे. तर हे बऱ्याच काही आपल्या छोट्या मोठ्या हे विविध प्रकारे नेण्याच्या ट्रिप असतात. ह्या ट्रिप आम्ही याच्यामुळं नेतो की जेव्हा जे आपल्या शेतकऱ्यांना इथून काहीतरी माहिती भेटत नाही, बाहेर गेल्यानं त्यांना एखाद्या उद्योगाची माहिती भेटते, एखाद्या कशा प्रकारची आपण शेती करतो, त्या शेतीतून कसं उत्पन्न बाहेर काढता येतं, याच्यातून आपण एक देवदर्शन आणि एक उद्योगाची एक भेट आणि ही भेट देता वेळेस आपण त्यांना पुढे कसं प्रशिक्षण द्यायचं, त्याच्या माध्यमातून युवकांना आणि महिलांना कसं स्टँड करायचं, हे अनेक 5 वर्षे कंपल्सरी 5 वर्षे माझी ही ट्रिप चालू आहे. आणि येणाऱ्या काळातसुद्धा माझी ट्रिप तिरुपतीला जाणार आहे. तिरुपतीला गेल्यानं जे काही आंध्रामध्ये तिकडे ते साळी वगैरे तांदळाचे भात वगैरे असतात ना, ते लोक पण कशी शेती करतात ते सुद्धा मी तिथं गेल्यानं त्यांना दाखवणार आहे. निश्चितच. ताई, अनेक गावांमध्ये ना महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी तुम्ही शेड उभारले जातात, ज्यामध्ये विविध शाळांचे गणवेश शिवण्याचं काम तुम्ही करताय, सुरू करणार आहात. तर या मागचा नेमका उद्देश काय? म्हणजे आतापर्यंत आम्ही तुमचा सामूहिक विवाह सोहळा पाहिला, पर्यटनासाठी तुम्ही सगळ्यांना बाहेर घेऊन जाता हे ऐकलं, आणि आता शाळेचे गणवेश देखील सुरू करणार. ह्या मागचा उद्देश काय आणि कधीपासून याची सुरुवात होणार? याची सुरुवात डिसेंबरपासून होणार आहे. कारण मग आपण ग्रामीण भागातील महिला असू द्या किंवा शहरी भागातील महिला असू द्या, बऱ्याच महिलांचं म्हणणं असते की आमच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे आणि आम्ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे. कारण लेकरांचं शिक्षण, लेकरांची कॉलेजची फीस किंवा लेकरांच्या ट्युशनची फीस भरायला खूप अवघड जात असतं. तर आम्ही याच्या माध्यमातून एक क्लस्टर उभं करण्याची एक आपल्या सरकारकडे मागणी केली होती. त्याला मला मंजुरी पण मिळाली आणि त्याच्यावर माझ्या बँकेमध्ये त्याच्यासाठी निधी पण येऊन पडलेला आहे. पण आपण डिसेंबरमध्ये हा क्लस्टरचा उद्योग चालू करणार आहेत. तर तिथं बऱ्याच काही महिला, ज्या महिला घरी बसून जे काम करतात ते घरी न बसता एका छत्रछायाखाली एकत्र येऊन 100 महिला असू द्या, 50 महिला असू द्या, ते येऊन एकत्र काम करणार आहेत. आणि ते काम करता वेळेस त्यांचे वेगवेगळे अनुभव, त्यांच्या विचाराची देवाणघेव, माझ्या विचाराची देवाणघेव, ह्या सगळ्यांच्या विचाराची देवाणघेव जर मिळली तर अनेक महिलांचे विचार वेगवेगळे होतात आणि अनेक महिला या उद्योगाच्या माध्यमातून, क्लस्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. कारण प्रत्येक समाजातील महिला येतात, प्रत्येक क्षेत्रातील महिला येतात आणि सगळ्यांचे विचार एका याच्याखाली आले, आपल्या क्षेत्राखाली विचार आले तर किती आपलं म्हणजे महिलांच्या हाताला उद्योग लागेल आणि त्यांचं घरपल चालेल. आणि माझ्या मतदारसंघातील तर महिला पुढे जातात, पण आणि नांदेड जिल्ह्यातील जातात, महाराष्ट्रातील जे महिला पुढे जातात, हे माझं स्वप्न आहे.
बरं, समाजकार्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं स्वतःला काय तुमची आवड आहे, तुमची स्वतःची? हा प्रश्न खूपच महत्त्वाचा विचारला. कारण समाजकार्य तर आपण म्हणतात माणसाच्या जन्माला येऊन स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये एखादा माणूस, एखादं व्यक्तिमत्व इतकं खूप सुंदर असतो, की ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, जनसेवेसाठी नेहमी झटत राहतो आणि त्याच्यातूनच त्याची मग एक प्रेरणा वाढत जाते आणि ते खूप समाजासाठी मोठा होतो. तसं माझं म्हणणं आहे, कुठं ना कुठंतरी मी एक स्त्री म्हणून, एक आमदाराची पत्नी म्हणून, एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून, एक शेतकऱ्याची सून म्हणून, एक माझ्या मुलाची आई म्हणून, मुलीची आई म्हणून, एक माझं वेगळं म्हणजे एक खूप चांगलं समाजासाठी, एक समाजकार्यासाठी एखादं खूप चांगलं नाव झालं पाहिजे आणि जेवढं नाव होण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करतो, पण आपण आपल्या कामाच्या पावतीतून नाव करायचं, ही एक माझी मनातील ऊर्जा आहे. आणि मला मेन म्हणजे गोरगरीब जनतेसाठी काम करायची खूप आवड आहे. कारण मला श्रीमंत नाही पाहिजे, मला एखादं पद नाही नसलं तरी चालतंय, पण जे लोकं खरंच दुःखासुखात अडचणीत असतात त्यांना मदत करायला मला फार आवडते. खरं तर खूप मोलाचा सल्ला तुम्ही पण दिलात यामधून. बरं, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही एक शेतकऱ्याची मुलगी आहात, सून आहात, पण एक आमदाराची पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं? आमदाराची पत्नी म्हणून, कारण जे आमदार आहेत सलग 10 वर्षे आमदार झाले, 10 वर्षे नगरसेवक होते, 1 वर्ष विरोधी पक्षनेता होते, पण त्यांना आमदार असं कोणी म्हटलंच नाही. कारण आमदाराची पत्नी म्हणून तर मला मला वाटतच नाही. कारण कशामुळं वाटत नाही, की जे आमदार आहेत आमचे सर्वसामान्याचे आमदार आहेत आणि त्यांचं कसं त्यांना आमदार किंवा आमदार साहेब म्हणून अशी त्यांची मतदारसंघात ओळखच नाही. बालाजीराव म्हणतात कोणी, त्यांना बालूदादा कोणी म्हणतंय, आमचे बालूभाऊ कोणी म्हणतंय, आमचे दाजी कोणी म्हणतंय. अशा माणसाची जर मला पत्नी म्हणून, एक बायको म्हणून मिरवायला चान्स भेटला, तर मला तर सगळ्यात जास्त अभिमान मलाच असणार ना. बरं, मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे, की तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या शहरात अशी कोणती गोष्ट कमी आहे जी तुम्हाला करायचीच आहे? आमच्या हां, मतदारसंघामध्ये तुमच्या शहरात कोणती अशी गोष्ट कमी आहे ज्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय आणि त्याच्यातून तुम्हाला त्यांना बाहेर काढायचं, अशी कोणती तुम्ही स्वतः उपाययोजना करू इच्छिता? मेन म्हणजे आमच्या शहरामध्ये जे युवक मुलं शिकून त्यांच्यासाठी एखादी खूप मोठी इंडस्ट्रीज म्हणतात, एखादा मोठा उद्योग, एखादं चांगला बिझनेस ते मला आणायची खूप इच्छा आहे. कारण शिकून मुलं बेरोजगार आहेत बरोबर. ते. आणि माझ्या मतदारसंघामध्ये आणि शहरी भागात हा एकच प्रश्न आहे, की युवक मुली शिकून सुद्धा घरी बसलेले आहेत. त्याच्यासाठी मी आमदार साहेबाला पण हेच म्हणत आहे, की आपल्या इथे एक चांगल्या लेवलचा छोटा-मोठा एखादा कारखाना म्हणा, एखादा बिझनेस म्हणा, की तिथं युवकांच्या हाताला काम लागलं पाहिजे. आता नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये साहेबांनी एक 100 खाटाचं आमच्या मतदारसंघात हॉस्पिटल आणलेलं आहे. बरोबर. साहेबांनी साहेबाच्या जीवावर आणलेलं आहे. तर त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमच्या मतदारसंघातली 20-25 मुलं लागू शकतात. आणि काही भागातली मुलं राहिले तर आपण एखादा मोठ्या लेवलचा बिझनेस आणला, एखादी युनिव्हर्सिटी आणली, तर आणि काही आपल्या युवकांना, मुलींना हाताला काम लागेल, ही माझी खूप इच्छा आहे. बरं, समाजकार्य करण्याआधी आधी तुम्ही काय करत होतात? मी एक समाजकार्य करण्याआधी मी घरगुती महिला होते, घरगुती वाईफ, हाऊस वाईफ. अच्छा. बरं, बेरोजगार युवकांसाठी तुम्ही शिबिरं, प्रशिक्षण देखील आयोजित केलं. त्यावेळेस किती मुलांचा प्रतिसाद असतो आणि किती मुलं त्या शिबिरामध्ये असतात? त्या मुलांचा 100, 50, 150 असा असतो प्रतिसाद. आणि मग त्या मुलांसाठी काय उपाययोजना आता तुम्ही म्हणालात, की आम्ही करणार आहोत, तर त्या लोकांचा म्हणजे त्या मुलांचा सहभाग देखील तितकाच असतो? तितकाच असतो. बरं ताई, आता तुम्ही समाजकार्य करताय, महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवताय, बेरोजगार मुलांसाठी काहीतरी करण्याची तुमची इच्छा आहे. तर आत्ताच्या ज्या युवा पिढी आहे, त्या नवीन पिढीसाठी तुम्ही काय सांगाल? किंवा आत्ताच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आत्ताची जी युवा पिढी आहे, आपली ही संस्कृती युवा पिढी आहे. तर माझं म्हणणं एकच आहे, की आपले जे मुलं शिकून बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी तर काही केलं पाहिजे. पण युवा पिढीनं सुद्धा आपली संस्कृती जपली पाहिजे. आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. जर आपण शिकून जरी बेरोजगार असलं, तरी आपण ते डोक्यात नाही विचार करायचा, की मी युवा पिढी बाबा मी एवढं शिकलो, माझं काहीच नाही झालं. शिक्षण कमी असो किंवा जास्त असो, शिक्षणापेक्षा आपल्याला नॉलेज किती आहे. आपल्या नॉलेजनं आपण एखादा छोटा-मोठा उद्योग टाकून आपलं परिवार जगू शकतो. आपण आपल्या परिवाराला टाईम देऊ शकतो. आपलं परिवार एक सुखरूप ठेवू शकतो आणि आपल्या परिवाराला एक जसं शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत, जे आतापर्यंत जे महामानव झालेत, त्यांची संस्कृती जपून जर या युवा पिढीनं जर काम सुंदर खूप केलं, तर आपला आज देश कुठल्या कुठं जाऊ शकतो. बरं, महिलांसाठी काय सांगा?
आताच्या महिला तर सक्षम आहेतच, मात्र तरीही किती झालं तरी कुठेतरी महिला या असतातच. पुरुषप्रधान आपला देश आहे. देश आहे. काय सांगाल? त्याच्यासाठी आता मी स्वतः एक स्त्री आहे. हं. मी सुद्धा एक महिला आहे. तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. कारण स्त्री जेव्हा ती आई-वडिलांकडे असते, तेव्हा आई-वडिलांचं तिला ऐकावं लागतं. जेव्हा लग्न झालं, तेव्हा तिला घरच्यांचं ऐकावं लागतं. पण स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे, की ती दोन्ही परिवार सांभाळत सुद्धा स्वतःचं अस्तित्व तयार करू शकते. अगदी बरोबर. आणि स्वतःचं अस्तित्व तयार करताना आपल्याला एक ते रेष असते, लक्ष्मण रेषा असते ना त्या दोन्हीही रेषा अशा एकदम मजबूत ठेवून आपला पाय न घसरता त्यांच्यासोबत जर राहून आपण केलं, तर सगळं काही महिला स्वतःच्या पायावर खूप चांगलं उभं राहू शकतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही देखील आहात. खरं तर ताई खूप छान माहिती दिली, खूप छान मार्गदर्शन केलं आणि याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल आणि तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या लोकशाही न्यूजमध्ये सगळ्या म्हणजे इथं बसलेले सगळे तुमची टीम सगळ्यांनी मला इथं येऊन एवढं मान-सन्मानाने खूप चांगले उत्तर विचारले. त्याबद्दल लोकशाही न्यूजचे सगळ्यांचे धन्यवाद मानते. पुन्हा असंच आपण लवकर भेटूत. नक्कीच. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा लोकशाही मराठी.